अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. माता यस्य तपस्विनी च जनको, वैराग्य रागान्वित भ्रातारो गुरुणा निवृत्तिसहिता, निर्वृत्तिका संस्थिताः. इत्थं साधु कृपान्वितं स्वयमहो, ज्ञानामृतेनावृतं वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं. श्री संत ज्ञानेश्वरं, श्री संत ज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय श्री कृष्ण. जय तू ज्ञानेश्वर. सर्व श्रोत्यांना आणि ज्ञानेश्वरी भक्तांना सादर वंदन. आज 12 नोव्हेंबर, प्रबोधिनी एकादशी. चातुर्मास संपला भगवंताचा आणि आपलाही. त्यामुळे आता सगळेजण मुक्त झाले. उद्यापासून आता ही साधना 2-3 दिवस अजून चालू राहणार त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत. पण नंतर वेगवेगळ्या उपक्रमांना किंवा वेगवेगळी व्रतं करायला आपल्याला संधी आहेच. पुन्हा डिसेंबर महिन्यामध्ये दत्ताचं पारायण वगैरे असं सगळे करत असतात. तर आत्ता जर कुणाला म्हणायचं असेल स्तोत्र वगैरे तर पटकन म्हणून घ्या, नाहीतर मग मी सुरुवात करणार. जर कोण म्हणणार असेल स्तोत्र तर कृपया हँड रेज करा, म्हणजे तुम्हाला अनम्यूट करता येईल. सुलभा जोशीताई आलेले आहे. हा, मग त्यांना करा. सुलभा जोशीताई तुम्हाला अनम्यूट केलेलं आहे. सुलभा जोशीताई बोला. होय होय. नमस्ते. हा, नमस्ते मॅडम. हा, नमस्ते. करा करा. ताई तुमचा स्पीकर पण आहे, तुमचा कॅमेराही ऑन करा. सुलभा ताई कॅमेराही ऑन करा. हा, होत नाहीये. हा, झाला होता. श्री हरी स्तोत्रम आपल्या जगाचे विष्णूचे हे स्तोत्र आहे. श्री हरी स्तोत्र. याच्या कंठात माला शोभत आहे. शरद ऋतूतील चंद्राप्रमाणे आल्हाददायक ज्याचा भालप्रदेश आहे, आकाशाप्रमाणे ज्याचा नीलवर्ण आहे, जो लक्ष्मी सहित आहे, त्या श्री हरीला मी असे भजेहम इथे आलेले आहे. या स्तोत्रामध्ये या स्तोत्रामध्ये अंतिम सत्ता ही श्री विष्णूच्या स्वरूपाचं वर्णन आहे. आणि अंतिम सत्ता म्हणून त्याला जरा जन्महीनम म्हणजे वृद्धत्व जन्म यांनी विरहित चिदानंद रूप जन्म हेतू असेही या स्तोत्रात लिहिलेले आहे. श्री परमहंस स्वामी ब्रह्मानंद यांची रचना आहे. श्री हरी स्तोत्रम. जगज्जालपालम पटत्कंठमालम शरच्चंद्रभालम महादैत्यकालम नभो नीलकायं दुरावारमायं 1643 पुढे भजेहं सदाम्बोधिवासं गलत्पुष्पहासं जगत्सन्निवासं भासं गदाचक्रशस्त्रं लसत्पीतवस्त्रं हसच्चारुवक्त्रं भजेहं रमाकण्ठहारं श्रुतिव्रातसारं जलान्तर्विहारं धराभारहारं चिदानन्दरूपं मनोज्ञस्वरूपं धृतानेकरूपं भजेहं जराजन्महीनं परानन्दकीनं समाधानलीनं सदैवानवीनं जगज्जन्महेतुं सुरानेककेतुं त्रिलोकैकसेतुं भजेहं कृताम्नायगानं खगाधीशयानं विमुक्तेर्निदानं हरारातिमानं स्वभक्तानुकूलं जगद्वृक्षमूलं
निरस्तार्थशूलं भजेऽहं समस्तामरेशं विरेफाभकेशं जगत्पिम्बलेशं हृदाकाशदेशं सदा दिव्यदेहं विमुक्ताखिलेऽहं सुवैकुण्ठगेहं भजेऽहं सुरालीबलिष्ठं त्रिलोकीवरिष्ठं गुरूणां गरिष्ठं स्वरूपैकनिष्ठं सदा युद्धधीरं महावीरधीरं भवाम्बोधिधीरं भजेऽहं रमावामभागं ददाननागं कृताधीनयागं गतारागरागं मुनीन्द्रैस्तुतीतं सुरैः संपरीतं गुणौघैरतीतं भजेऽहं इदं यस्तु नित्यं समाधाय चित्तं पठेदष्टकं कष्टहारं मुरारे स विष्णोर्विशोकं ध्रुवं याति लोकं जराजन्मशोकं पुनर्विन्दते नो ॐ श्री विष्णुदेवताय नमः खूप सुंदर झालं, हरि ओम. छान झालं. खरं म्हणजे नेहमी म्हणायला सांगायला पाहिजे होता. शेवटी आम्हाला संधी मिळाली तुमचं ऐकायची. सुंदर, एकादशी निमित्ताने श्री हरी छान वाटलं. मस्त. आज एकादशी आहे. चला, धन्यवाद. छान नमस्कार झालं ताई. खूप सुंदर झालं, खूप सुंदर. वातावरण एकदम छान निर्माण. अजून कुणाला म्हणायचे? काल कमलताई काहीतरी म्हणत होत्या, नाही तर मग हे सुरू करणार मी. कमलताई नाही येत. नाही येत. नंबर आहेत. कमलताई आहे. कोणाला काही बोलायचं असेल तर कृपया हँड राईज करा. नाही तर सगळे मिळून 15 वाद्य म्हणूयात. चालेल, हां. तर सुरू करूया. हो. ओम श्री परमात्मने नमः. अथ पंचदशोऽध्यायः. श्रीभगवानुवाच. ऊर्ध्वमूलमधःशाखम् अश्वत्थं प्राहुरव्ययं छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्. अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः. अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके. न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा. अश्वत्थमेनं सुविरूढमूलम् असङ्गशस्त्रेण दृढेन चित्वा. ततः पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः. तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्तिः प्रसृता पुराणी. निर्मानमोहाजितसङ्गदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः. द्वन्द्वैर्विमुक्ताः सुखदुःखसंज्ञैर्गच्छन्त्यमूढाः पदमव्ययं तत्. न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः. यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः. मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः. गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानि वाशयात्. श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च. अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते. उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं. विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः. यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्तात्मन्यवस्थितं. यतन्तोऽप्यकृतात्मानो
नैनं पश्यन्त्य चेतसः यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलं यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकं गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा पुष्णामि चौषधीः सर्वास् सोमो भूत्वा रसात्मकः अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधं सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनं च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहं द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते उत्तमः पुरुषस्त्वन्यः परमात्मेत्युदाहृतः यो लोकत्रयमाविश्य बिभरत्यव्यय ईश्वरः यस्मात्क्षरमतीतोऽहम् अक्षरादपि चोत्तमः अतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः यो मामेवमसम्मूढो जानाति पुरुषोत्तमं स सर्वविद्भजति मां सर्वभावेन भारत इति गुह्यतमं शास्त्रम् इदमुक्तं मया नघ एतद्बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे पुरुषोत्तमयोगो नाम पञ्चदशोऽध्यायः। श्रीकृष्णार्पणमस्तु। शुभं भवतु। हरये नमः। हरये नमः। हरये नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। सर्वांना शुभेच्छा। आज 43वा श्लोक काल आपण घेतलेला होता, तो पुनरावृत्ती करूया। 43 मध्ये काय म्हणतात ज्ञानदेव? पहिल्या 2-3 आपण पाहिल्या होत्या की शंभू तेथे, चंद्र तेथे, चंद्रिका, शंभू तेथे, पार्वती, अशा त्या सगळ्या उभ्या आपण पाहिल्या होत्या। 43 मध्ये म्हणतात, ते पाषाण ही आघवे चिंतारत्ने का नोहावे, तिये भूमिके का न यावे सुवर्णत्व। जिथे जिथे भगवान श्रीकृष्ण आणि जिथे साक्षात विजय म्हणजे पार्थ आहेत, तर त्यांच्या ठिकाणी सगळे राज्यातले त्या दगडसुद्धा चिंतामणीच रत्न होणार, हे लक्षात ठेव। म्हणजे तिथले दगड नसणारच आहेत, सगळी रत्नच असणार आहेत। आणि या भूमीला सुवर्ण पण का येणार नाही? म्हणजे तिथली भूमीसुद्धा ही सुवर्णभूमी। आपण त्याच्यावर काल पाहिलं होतं की आपल्या भारतभूमीला सुवर्णभूमी म्हणत होते। आणि अगदी लोक म्हणजे वृद्ध लोकसुद्धा काठीला सोनं बांधून, म्हणजे सोन्याची घुंगरं वगैरे बांधून चालत होते। कुठे आवाज येतोय काहीतरी? तर अशी ती 43वी 1643वी आपण उभी पाहिली होती। त्याच्या आधी पुढं तर बघा, असंही म्हटलेलं की तिथल्या नद्या म्हणजे अमृतवाहिनीच आहेत। त्यावरही मी सांगितलं होतं की ते संगमनेरला जी नदी आहे तिला अमृतवाहिनी प्रवरा असं म्हणतात। आता 44वी ओवी बघा, तयाची या गावीची या नदी अमृते वाहवी आती सांगते, नवलखाई राया विचारी पा। तर तू राजाला म्हणतायत, म्हणजे धृतराष्ट्राला संजय म्हणतायत की तू विचार कर, त्या गावातल्या नद्यांवाटे जर अमृतच वाहू लागलं, सरवू लागलं, तर त्यातसुद्धा आश्चर्य वाटायला नको। कारण त्या गावामध्ये भगवान आणि हे दोन्ही भक्त आणि भगवान हे एकरूप झालेले आहेत। त्यामुळे तिथली प्रत्येक गोष्ट ही पावन आणि पवित्रच असणार आहे। 45 मध्ये म्हणतात, तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणो येती वेद, सदेह सच्चिदानंद का नोहावे ते। आता त्यांच्या मुखातून येणारे बिसाट शब्द असा वापरलेला आहे शब्द बघ।
तो बिसाठ शब्द छान वापरलेला आहे. बिसाठ म्हणजे वेगळे, भलते. तयांचे बिसाठ शब्द सुखे म्हणो येथी वेद. म्हणजे त्यांनी सहज उच्चारलेले शब्दसुद्धा कसे असणार आहेत, तर त्याला वेदाचं महत्त्व येतं, वेदाचं सामर्थ्य प्राप्त होतं. म्हणजे स्वैरपणे सहजपणे उच्चारले गेले ते शब्दसुद्धा वेदाचं त्याला सामर्थ्य प्राप्त होतं आहे. आणि असे ते पुरुष कसे आहेत, सदेह सच्चिदानंद. तो पुरुष किंवा ते पुरुष सदेह, देहासह सच्चित आनंद स्वरूप का होणार नाहीत. माणसाला नाहीतर मरणानंतर ही सगळी पदं मिळतात, सच्चित आनंद स्वरूप तो ब्रह्मरूप झाला तर. पण इथे त्यांचं म्हणणं आहे की जिवंत असताना सदेह त्यांना हे सच्चिदानंद स्वरूप हे का होणार नाहीत. कारण ते सुद्धा त्या दोघांचं ते पवित्र आणि सगळं मंगलमय असं संवाद आणि सगळं संभाषण ऐकल्यानंतर सगळंच तिथलं पवित्र होऊन गेलेलं. त्यामुळं त्या दोघांमुळं इकडं सगळ्यांना विजय प्राप्त होणार, सगळ्यांना यश प्राप्त होणार, सगळ्यांना सुख मिळणार, असं सगळं सांगतात. ते स्वर्गापवर्गे दोन्ही ये पदे तया अधीनी, जे श्रीकृष्ण बाप जननी कमळा जया. आणि पुन्हा पुन्हा ते सांगतात की ये पदे तया अधीनी, स्वर्ग आणि अपवर्ग हे दोन शब्द आपल्या तत्त्वज्ञानामध्ये आलेले आहेत बघा. स्वर्ग तर नेहमी आपल्याला जनरलही सगळ्यांना सामान्यपणे माहितीच आहे, पण अपवर्ग म्हणजे मोक्ष. तर स्वर्ग आणि अपवर्ग ही दोन्ही पदं तिथे समानच आहेत. कारण स्वर्गात जी सुख मिळतात त्याच्यासाठी स्वर्गात जावं लागतं, पण इथे मोक्ष मिळाला तरी ते स्वर्गासारखंच आहे आणि स्वर्गात राहिले तरी त्यांना मोक्षासारखंच आहे. म्हणून स्वर्गापवर्गे दोन्ही ये पदे तया अधीनी, कुणाच्या अधीन आहेत, कारण ही दोन्ही पदं त्या भाग्यवान पुरुषांच्या स्वाधीन होतात. जो त्या गावामध्ये राहिलेला आहे, जिथं त्याचा जन्म झालेला आहे किंवा जो तिथे वावरतोय, त्याला ही स्वर्ग आणि अपवर्ग ही दोन्ही पदं त्या पुरुषाच्या स्वाधीन, म्हणजे त्याला कुठेही काही जावं लागत नाही. नाही तर आपण म्हणतो काशीचे जावे नित्य वदावे, काशीला गेल्यावर मुक्ती मिळते अशी लोकांची धारणा आहे. म्हणून खास मरण येण्यासाठी लोक काशीला जातात. आणि एक तिथला तो घाटच आहे विशेष बनवलेला आहे की तिथंच त्यांचा संस्कार होणार आणि तिथं त्यांना नक्की मुक्ती मिळणार. पुनरपि जननम पुनरपि मरणम नाही. तसं इथं नाही आहे. इथं जे जन्माला येतील तर त्यांच्या नशिबात दोन्ही गोष्टी आहे, स्वर्ग पण आहे आणि मुक्ती पण आहे, अपवर्ग पण आहे. पुढे म्हणतात बघा, स्वर्गापवर्ग दोन्ही ये पदे तया अधीनी, जे श्रीकृष्ण बाप जननी कमळा जया. आता त्यांचे पिता कोण आहेत, बाप शब्द अगदी त्यांनी रांगडा शब्द वापरलेला आहे की मायबाप म्हणतात आपल्याकडे. तसं पिता कोण आहे किंवा श्रीकृष्ण स्वतः पिता आहे आणि त्यांची माता कोण आहे ते लक्ष्मी आहे. जननी कमळा जया. कमळा शब्द मला फार आवडला. कमला म्हटलं जातं, पण कमळ हा शब्द जो आहे ना आपल्या भारतीय संस्कृतीतला, तो जास्त डोक्यामध्ये बसतो, पटतो. तर कमळामध्ये जन्मलेली ती कमळा नाही का, कमळामध्येच उभी असते नाही, म्हणून ती लक्ष्मी. म्हणजे जिथं श्रीकृष्ण आहेत पिता स्वरूपात आणि माता स्वरूपात ही लक्ष्मी आहे, तर त्यांच्या ठिकाणी त्यांच्यासाठी स्वर्ग आणि मोक्ष ही दोन्ही पदं समानच लाभतात. म्हणजे त्या भाग्यवान पुरुषाच्या स्वाधीन होतात, तिथपर्यंत ती स्वतःहून जात आहेत. त्याला तिथं जावं लागत नाही, मोक्षासाठी काही खटपट करावी लागत नाही, स्वर्गात जाण्यासाठी कष्ट. कारण ह्यांच्या ठिकाणीच त्यांना, म्हणजे आपण जे म्हणतो ना सान्निध्य, कुणाचं सान्निध्य मिळालं, चांगल्या लोकांचं, सज्जनांचं, संतांचं, गुरूंचं आणि परमेश्वराचं. ही जर आपल्याला सान्निध्य मिळाली, सहवास मिळाला, तर हे सगळं आपल्याला आपोआप मिळून जाणार आहे. बघा आता म्हणून पुढची ओवी महत्त्वाची. म्हणवनी जिया बाही उभा, तो लक्ष्मीचा वल्लभा, तेथ सर्व सिद्धी स्वयंभा येरमी नेणे. किती त्या लक्ष्मीपतीचं आणि लक्ष्मीचं कौतुक सांगितलेलं आहे की म्हणून ते म्हणतात की म्हणून जिया बाही उभा, म्हणून बाही म्हणजे बाजूला, म्हणून लक्ष्मीचा पती तो लक्ष्मीचा वल्लभा, वल्लभ म्हणजे पती, त्या लक्ष्मीचा पती ज्या बाजूला उभा आहे
तेथं सर्व सिद्धी स्वयंभा. तिथे सगळ्या स्वयंभू सिद्धी या नांदत असतात, उपजतच असतात. नवीन निर्माण कराव्या लागत नाहीत किंवा त्याच्यासाठी खटाटोप करावी लागत नाही. आता योगी जे असतात त्यांना ह्या अष्टसिद्धी प्राप्त होतात. पण इथे म्हणजे फक्त त्या दोघांचं सान्निध्य आहे, लक्ष्मीचं आणि तिचा वल्लभ जो आहे श्रीकृष्ण किंवा विष्णू. तर ते दोघं असल्यामुळं, तिच्या बाजूलाच तो उभा असल्यामुळं या सगळ्या सिद्धी स्वयंभू ज्या सिद्धी आहेत त्या तिथे नांदत असतात. पुढं म्हणलेलं आहे, येरमी नेणे. बाकीचं मला काही माहिती नाही आहे, कारण त्या संजय त्यांच्याशी इतका एकरूप झालेला होता आणि तोही ब्रह्ममय किंवा तोही भगवंतमय होऊन गेलेला होता. आणि त्यामुळे तो म्हणतो की त्या सगळ्या सिद्धी तिथंच प्राप्त होतात, बाकी मला काही माहिती नाही. याच्यावरच्या ओव्या बघूया. भाग्य सुख भोग सुख भोगी हर्ष हे असो प्रकाश रवी. तेथे या कालच्या जरा एक दोन घेतल्या. तैसे ज्याच्या योगे चारी पुरुषार्थ सर्वथा सनाथ होती राजा. तो श्रीकृष्ण देव जगन्नाथ जेथे देवी लक्ष्मी तेथे राहे नित्य. आणि जयापाशी लक्ष्मी जगन्माता आपुलिया कांता सवे राहे. आणि जयापाश तयाची घरी कानरा बाव्यात अणिमादी अष्ट महासिद्धी. ऐसी माय बापे लाभली जयासी तयाची आदेशी वृक्ष जे का. आणि जे पाषाण तेथील आघवे तेही खान व्हावे चिंतामणी. या कालच्याच ओव्या. तयाची आदेशी जो जो भूमी भाग तो सुवर्णांग कान व्हावा. हे झाले होते खरं. तयाची गावी नद्याही पावन अमृते भरोन कान जाव्या. असे काय तेथे नवल साचार करोनी विचार पाहे राजा. हे असं तिथं का आहे याचा विचार राजा तू करून पहा. तया मुखे स्वैर निघती जे शब्द सुखे म्हणो वेद तया लागी. सहज मुखातनं पडलेले शब्दसुद्धा त्याला वेद म्हटलं जातं. सदेह ते सच्चिद आनंद स्वरूप कान आपोआप व्हावे सांग. देव तो श्रीकृष्ण जयाचा जनक जननीती देख रमादेवी. स्वर्ग आणि मोक्ष ही जी पदे दोन होती ती स्वाधीन तयाचिया. म्हणून जयाचा पाठी राखा देव झाला स्वयमेव रमाकांत. तेथे सर्व सिद्धी मूर्तिमंत देख नेणे मी आणिक दुजे काही. मी दुसरं काही जाणत नाही. तो मूर्तिमंत भगवंत उभा आहे आणि तो आणि हे मी याच्यात काही फरक नाही. म्हणजे तो आणि मी सुद्धा एकरूपच झालेले आहोत. मी आत्ता सांगितलं तसं संजयाला हे परमभाग्य मिळालेलं आहे. आता एक टप्पा झालेला आहे बघा आणि अगदी थोड्याशाच ओव्या राहिल्या. म्हणजे 150-155 वगैरे ओव्या राहिलेल्या आहेत. आता मध्यंतरीच्या ह्याच्यात ह्या सगळ्या आता हा अध्याय जवळजवळ होत आला नाही का. आणि 78व्या श्लोकावरचंही बरंचसे विवेचन. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीर विजयो भूतीर ध्रुवा नीतिर्मतिर्मम. ह्या सगळ्या शब्दांचं स्पष्टीकरण म्हणूया किंवा विवेचन किंवा दृष्टांतासहित हे आपल्याला त्यांनी कौतुक आणि वर्णन सगळं केलेलं आहे. संजयाच्या मुखातून हा शब्द पडलेला आहे. ज्ञानदेवांनी इथपर्यंत इतकं सुंदर सांगितलेलं आहे की सगळे श्रोते आणि एवढंच नव्हे स्वयं भगवान स्वतः भगवान त्या ठिकाणी अदृश्य रूपात वास्तव्य आहे त्यांचं आणि ते त्या ठिकाणी आता प्रगट होत आहेत. ज्ञानदेवांनी मानवी आकारात प्रगट झालेल्या भगवान श्रीकृष्णाकडं डोळे भरून पाहिलं. तिथे प्रगट झालेत भगवान. आपले दोन्ही हात जोडले. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू येत होते, वाहत होते. ज्ञानदेवांची मानसिक स्थिती तर कृष्णभक्त संजयासारखीच झाली होती. ज्ञानदेव आसनावरून उठले. अहो आपल्याला साक्षात भगवंत आलाय आशीर्वाद द्यायला.
काय अवस्था झाली असेल हो, किती भरून आला असेल. ते भगवंतापाशी आले. त्यांनी भगवंताला साष्टांग नमस्कार घातला. देवापुढे लीन होणं महत्त्वाचं आहे. आपण आपलंच पद घेऊन बसतो, आम्ही एवढा मोठा. भगवंतापुढे, गुरूंपुढे आपण नतमस्तकच व्हायचं. भगवंताचे चरण आपल्या दोन्ही हातांनी त्यांनी घट्ट धरले आणि म्हणू लागले, भगवंता, सद्गुरू कृपेनं तू माझ्या मुखातून प्रगट झालास. तुझ्यामुळे हा गीता विस्तार मराठी भाषेची भरजरी वस्त्र लेवून सर्वांपुढे साकार झाला. भगवंतानं ज्ञानदेवांना हलकंच उठवलं, आपल्या कुशीत घेतलं, त्यांच्या केसातून हलकेच हात फिरवला, मुख कुरवाळलं. ज्ञानदेवा, तू जे गीता भाष्य केलंस, गीतेची महती ओवीबद्ध केलीस, त्याला या विश्वात पर्याय नाही. आपल्याला जे सगळे म्हणतात की ज्ञानदेवी ही जास्त प्रसिद्ध का झाली, भगवंतांनी स्वतः तिचं कौतुक केले. त्याला या विश्वात पर्याय नाही ज्ञानदेवा. ह्याच कार्यासाठी तर अजन्मा मी आळंदीत तुझ्या रूपानं प्रगट झालो. भगवंतांनी जे वेगवेगळे रूपं घेतलेली आहेत, अवतार घेतलेले आहेत, ते संतांच्या रूपातही भगवंत येतच असतात. आता त्यावेळचा आहे तो प्रसंग. त्या दिवशीची चंदन षष्ठी होती. तुम्ही म्हणाल आज एकादशी आहे, तुम्ही काय सांगताय. तर त्या उद्या चंदन षष्ठी, उद्याचा चंद्रोदय अमर होणार. तुझी ही भावार्थ दीपिका उद्या पूर्ण होणार. आणि भगवंतानं श्री निवृत्तीनाथांना जवळ घेत म्हटलं, ज्ञानदेवा, हा तुझा सद्गुरू प्रत्यक्ष शिवाचा अवतार आहे. भावार्थ दीपिका पूर्ण झाली की तुझे विश्व मागणे या नाथाकडे माग. आई, आता त्याची पसायदान आहे ना, त्याची ही पार्श्वभूमी आहे सगळी. आणि आयुष्यात तू काहीच मागितलं नाहीस, परंतु हा तुला शाश्वत प्रसाद देईल. आणि हे भगवंत कार्य या तुझ्या सद्गुरूनं तुझ्याकडून करवून घेतले. ज्ञानदेवा, माझे तुला अखंड आशीर्वाद आहेत. तुझं कल्याण असो, असे आशीर्वाद दिले. आणि बघता बघता मानवी रूपात प्रगट झालेले भगवान श्रीकृष्ण अदृश्य झालेले आहेत. पण मोगरी फुलांचा सुगंध त्या आसमंतात भरून गेला होता. आकाशातून बासरीचे स्वर पाझरू लागले होते. ज्ञानदेवांच्या मुखात श्रीकृष्ण नामाचा गजर सुरू झाला. त्यांनी आपले हात जोडले. सर्व श्रोते ज्ञानदेवांभोवती जमले. ज्ञानदेव हे भगवंताचे साकार रूप आहे, याचं दर्शन सगळ्यांना घडलं. श्री निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवाला जवळ घेतलं, छातीशी कवठाळले. स्थितप्रज्ञ निवृत्तीनाथांचे डोळेसुद्धा आनंदाश्रूंनी आज डबडबून आले होते. सोपानाने हातातला शंख वाजवला. प्रत्येक जण अगदी म्हणजे तो आनंद, परमानंद वर्णनच करता येत नाही. चारही भावंडे मंदिराबाहेर पडली. सर्व श्रोते या भावंडांबरोबर त्यांच्या झोपडीपर्यंत आलेली आहेत. मुक्ता चटकन झोपडीत गेली. निरांजनाचं तबक घेऊन आली. तिनं श्री निवृत्तीनाथ आणि ज्ञानदेवांना ओवाळलं. ज्योतीचा मंद प्रकाश ज्ञानदेवांच्या चेहऱ्यावर पडला. त्या क्षणी मुक्ताईला मूळ कृष्णरूपाचं दर्शन झालं. त्याच्यातच तो कृष्णरूप तिला दिसले. मुक्ताई खाली वाकली. ज्ञानदेवांचे चरण घट्ट धरले. ज्ञानदेवांनी मुक्तेला प्रेमानं उठवले. ज्ञानदेवांनी श्रोत्यांना हात जोडून नमस्कार केला. नंतर ते पुन्हा सद्गुरूंपुढे उभे राहिले. म्हणाले, सद्गुरू राया, ही तुझी कृपादृष्टी माझ्यावर अखंड चांदण वर्षावासारखी पाझरत राहू देत. सद्गुरूंनी ज्ञानदेवांचा हात हातात घेतला. ज्ञानदेवा, उद्या भाद्रपद वद्य षष्ठी आहे, म्हणजे आपलं थोडा उशीर झाला आहे. उद्या हे तुझे विश्वशांती पसरवणारे कार्य पूर्ण होईल. माझे तुला आशीर्वाद आहेत. आकाशात पंचमीचा सुंदर चंद्र उगवला होता आणि मुक्ताई ज्ञानदेवाचा अभंग समरसून म्हणायला लागली. मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. फुले वेचिता बहरू कळियासी
आला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. अहो सगळीकडे मोगरा फुलला. भगवंतांचं सगळ्यांना म्हणजे जाणीव झालेली आहे, सगळ्यांना काही दिसलेले नाही आहेत, पण त्यांच्या त्या वातावरणामध्ये बासरीचे सूर, मोगऱ्याचा सुगंध यांनी भगवंताचं अस्तित्व जाणवले सगळ्यांना. आणि मग फुले वेचिता बहरू कळी यांचे, किती फुलं वेचू आणि किती नाही, हा सगळा मोगरा, हा भावनेचा मोगरा, श्रद्धेचा मोगरा फुललेला होता. आणि त्यामुळे सगळे भक्त आणि मुख्य म्हणजे ज्ञानदेव, निवृत्ती, सोपान आणि मुक्ताई अगदी मनापासून हरपून गेलेले होते. भगवंताचं दर्शन मुक्ताईला ज्ञानदेवामध्ये झालेलं आहे. ज्ञानदेवाला प्रत्यक्ष भगवंतांनी दर्शन दिलेलं आहे. निवृत्तीलाही सांगितलेलं आहे की आता पुढची जी त्याची मागणं आहे, आणि ज्ञानदेवाला सांगितलं की तुला जे काही आता मागायचं आहे, आजपर्यंत तू काही मागितलं नाहीस, तर या तुझ्या गुरुरायांना माग. किती सुंदर असं हे वातावरण असेल बघा. आपणही आज एकादशीच्या मुहूर्तावर हा सगळा प्रसंग अनुभवत आहोत, जे आपणसुद्धा खूप भाग्यवान आहोत. आता आजचा दिवस कसा आहे ते सांगतायत. आणि समुद्राचा मेघू 48वी ओवी. आणि समुद्राचा मेघू उपेगे तयाहून सांगू, तैसा पार्थी आजी लागू आहे तये. अजून ते सांगतायत की संजय राजनला सांगतायत की राजन, तुम्हाला आणखीन मी एक सांगतो की समुद्राचं पाणी खरं खारट असतं, पण समुद्रापासून निर्माण झालेला मेघ मात्र उपयोगाच्या बाबतीत सागरापेक्षा अधिक चांगला आहे. कारण हा मेघ पावसाळ्यात पृथ्वीवर सगळ्या गोड पाण्याचा वर्षाव करत असतो, जगाच्या उपयोगी पडत असतो, आणि म्हणून त्याला मेघ म्हटलेलं आहे. त्याप्रमाणे पार्थाची योग्यता खूप मोठी आहे. भगवान श्रीकृष्णांपेक्षा सुद्धा पार्थाचं भाग्य आज विशेष आहे, हे तू लक्षात घे. पहा, समुद्राचा मेघू उपेगे तयाहूनही चांगू. उपेगे म्हणजे उपयोगाच्या बाबतीत. समुद्र अथांग असतो, विशाल असतो, पण त्याचं पाणी तहानलेल्या चमचाभर नव्हे, एक थेंबरसुद्धा पाणी प्राशन करता येत नाही. पण त्याच्या पाण्यातून वाफ होऊन जो मेघ बनतो, तो मात्र त्याच्यापेक्षा उत्तम असतो, तो उपयोगाचा असतो. तसाच तैसा पार्थी आजी लागू आहे तसे. तसा हा आज पार्थ भगवंतापेक्षा सुद्धा उपयुक्त आहे, महत्त्वाचा आहे, मोलाचा आहे, आणि पार्थाची योग्यता अधिक आहे, असं संजय धृतराष्ट्रांना सांगतायत. आता भगवान श्रीकृष्णापेक्षा पार्थाचं भाग्य आज विशेष आहे, हे तू लक्षात घे, असं म्हटल्यावर अजून धृतराष्ट्रांना वेदनाच होणार आहेत बघा. त्याच्यासाठी छान त्यांनी एक उदाहरण दिलेलं, तेवढं घेऊ आणि थांबू. कनकत्व दीक्षा गुरु लोहा परिसु होय किरू, परिजगा पोसिता व्यवहारू तेची जाणे. कनकत्व दीक्षा गुरु म्हणजे काय की लोखंडाचं सोनं बनवण्यासाठी जो उपयोगी पडतो त्याला कनकत्व दीक्षा गुरु म्हटले, म्हणजे जो परीस असतो. तसं लोखंडाला सुवर्ण दीक्षा देणारा जो परीस आहे, हा खरं तर सुवर्णमय झालेल्या लोखंडाचा गुरु असतो. पण महत्त्व कशाला आहे हो? मानवी विश्वात व्यवहारासाठी ऐकून कोणी जर असं आपण ऐकलेलं आपल्याला लक्षात असेल की गुरुपणाला कुणाला उणा येतो, उणेपणा येतो. परिसापेक्षा ते सुवर्ण झालेलं जे आहे लोखंड, ते श्रेष्ठ मानलं जातं ना. कुणी म्हणतं का बघू परिसाला, आम्हाला परीस दाखवा, परीस दाखवा. नाही, सोन्याला महत्त्व आहे. आणि तसा अग्नी जसा दीपाच्या रूपानंच प्रगट होतो आणि आपला प्रकाश सगळ्यांना देतो. म्हणजे अग्नी श्रेष्ठ आहे, पण दीपाच्या ठिकाणी जो अग्नी, आत्ताच दीपावली झालेली आहे म्हणून त्यांनी म्हणले वन्ही प्रकाने पुढचं आहे. येथ गुरुत्वा येत सेवणे, ऐसे जणे कोणी म्हणे, वन्ही प्रकाश दीपपणे प्रकाशी आपुला. म्हणजेच गुरुत्वाला उणं पण आलेलं आहे. गुरूंपेक्षा शिष्य श्रेष्ठ ठरलेला आहे.
देवाची या शक्ती, आणि तेही देवाच्या शक्तीमुळेच. मग त्याला उदाहरण दिलं की वन्ही प्रकाश दीपपणे, वन्ही आहे पण त्या दिव्याच्या रूपातून जेव्हा तो प्रकट होतो तेव्हा तो अधिक सामर्थ्य संपन्न किंवा आपला प्रकाश सर्वांना देत राहतो. इथेच थांबूया. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले. रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर भगवान की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. सर्वांना शुभे.